बघा गाईज, माझ्या बायकोने माझं डोकं फोडलं आज. दुखत मला आहे, रडत हे आहे. रडायला लागते, मला लागलं ना, मी रडायला पाहिजे. तू काल रडून राहिली? माझी नाही आहे चुकी. नाही आहे, मी खाली वर ठीक आहे. नाही आहे ना, हा आहे माझी चुकी. जा तिकडे, मला नाही बोलायचं. मला देवपूजा करायची होती म्हणून मी नाही देवपूजा खाल्लं. इम्पॉर्टंट आहे. नवरा मेलाच चालते. हा जा, ठीक आहे. बंद कर. बंद करतो. काय झालं? तू सांग ना काय झालं. काही नाही होत, थोडंसंच लागलंय. होऊन जाते ठीक. मी लावून दिलं ना तुला औषध. टेन्शन नको घेऊ. दुसऱ्यांदा फोडलं तू ना माझं डोकं. मी नाही फोडलं, माझ्या चुकीमुळे फोडलं. तुझ्याकडे का कॅमेरा तुझ्याकडे कर, मग बोल. माझ्या चुकीमुळे फुटलं का ते? काही मला माझ्यावर दोष टाकत आहे. स्वतः चुकी करून जर ऍक्सेप्ट केली असती ना तर नसतं लागलं. पण मी केलं का? तुला मी आतापर्यंत 7-8 वेळा सांगितलं रोज की ते वर ठेवू नको. ते मला खाली पडलेलं दिसतं, मला वाटलं कबुतरांनी पाडलं. कबू तुला वाटत नाही, तुझ्या समोर मी काढले आणि खाली ठेवले काल. मग मी पुन्हा तुझ्या समोर, आणि तुला सांगितलंय ते ठेवू नको. ठीक आहे, नाही ठेवणार. आता हातच नाही लावत मी. झालं आता मी हात लावत नाही तिथे. काही तू जोपर्यंत काही होत नाही दुसऱ्याला तर मला खुशी नाही होत काय. मी जाणून बुजून केलं. हो, जमिनीवर उचलून तिथं ठेवायचं. राहू दे, तिथं पडलेलं आहे तर उचलून मग वर ठेव. तिथंच काऊन घालायचं वापस? अरे मला माहिती आहे तिथून पडलं, मला वाटलं तिथलंच आहे. तिथं पडलं नाही. तुला मी काल काढले तुझ्या समोर हात उचलून चढून, आणि तुला सांगितलं ते उचलून वापस ठेवू नको. सांगितलं का नाही सांगितलं? खोटं नको बोल. सांगितलं. मग खोटी काल बोलून आली, खाली पडलेलं दिसलं टाकलं. मग तिकडून नाही बोलता कबुतरांना अंडे करून ठेवले आणि तू उचलतच नाही, तू काढतच नाही. माझ्या कामं तूच वाढवत, मग म्हणतं कामं नाही करत. ठीक बोल आहे. ना, काय बोलू मी? तुझ्याकडे घे, बोल त्याच्यावर. मला नाही बोलायचं काही. कोण नाही बोलायचं? नाही नाही बोलायला लागेल. माझं डोकं फोडलं ना. मी फोडलं. नाव घालायला बरं, मी फोडलं. झालं. नाही फोडलं तुझं डोकं, मी नाही फोडलं. तू कशाला घसला पण त्याच्यावर? काही गरज होती काय? कोणा शहाणपणा केला होता? स्टूल घ्यायचं. तू जाणार होती का वर? स्टूल घेतलं तरी तू जाणार होती का वर? तू जाणार होती का वर? रोज कोण जाते? तुला माहित होतं मी जाणार आहे. तिकडून गेला नाही. तुला माहित होतं मी जाणार आहे. तुला माहित होतं. तुझ्या चुकीमुळे तुला माहित होतं. ऍक्सेप्ट नाही करून राहिली ना अजूनही. मग मला प्रेम नको करू तू. तुझीच चुकी आहे. माझी नाही आहे चुकी. नाही आहे, मी खाली वर. ठीक आहे. नाही आहे ना, हा आहे माझी चुकी. जा तिकडे, मला नाही बोलायचं. डरता जहां हमसे हम तो से डरते. मी काय मुद्दाम केला का? जाणून बुजून मला माहित होतं. पण जाऊ दे, झालं. तू नाही केलं मुद्दा म्हणून. तुला जेव्हा दिसलं लागलं मी बोमललो, त्याच्यावर नंतर काय म्हणणार? त्याच्यानंतर तुझी रिॲक्शन काय होती? काहीच नव्हती. काय होती रिॲक्शन? हसली तू. हसली नाही. मग काय केलं? स्वतःची चुकी नाही करायची, दुसऱ्याला प्रेम नाही, इकडे पाय ना एकदा. लवकर पाय. इकडे करायच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं. इकडे पाय. काय? ओरडू नको विनाकारण. जर इकडे नाटक करू मला. तू लागल्यावर मी पाहत नाही का लागलं का म्हणून, काय झालं म्हणून. पाहतो. मग तू पाहिलं का? नाही पाहिलं. मग माझी जीवार नाही. मला देवपूजा करायची होती म्हणून मी नाही देवपूजा पाहिलं. इम्पॉर्टंट आहे. नवरा मेलाच चालते. मला वाटलं एवढं नाही लागलं, थोडंसच लागलं. एवढे लागलं असं तुला थोडंसं काही झालं तर धावत येतो मी. हो जा, ठीक आहे. बंद कर. बंद करतो. माझ्या डोक्याला लागलेलं आहे. वर चढत होतो तिथं विनाकारण डोक्याला असं स्क्रॅच पडलं इथं. ते दाखवता नाही येणार व्हिडिओत, कारण की इकडे केस गिस आहे त्याच्यावर. आणि तेच थोडं मनवासाठी. मला चिडचिड होऊन राहिली आहे ना. ते पाहिली म्हटलं ना तुम्हाला येईन म्हणून. काय आलं गाईज? दुखत मला आहे, रडत हे आहे. तू कोण रडून राहिली? माहित नाही. तर तू रडायला लागते, मला लागलं ना, मी रडायला पाहिजे. तू काल रडून राहिली? तू नाही रडत आहे, मीच रडते. मी मजाक करत होतो. मी तुला म्हटलंय का आजपर्यंत कधी तुझ्यामुळे लागलं म्हणून? रापकन दिन गणपटात कधी म्हटलं मी? खूप वेळा म्हटलं. अशी लात मारांना घे मम्मीची शपथ. मम्मीची शपथ. मम्मीची शपथ घे, कारण की मला माहित आहे तो माझा ब्रह्मास्त्र आहे, त्याच्यात खरं बोलायला लागते. कधी म्हटलं तुला मी की माझ्यामुळे लागलं म्हणून? कशाला की मम्मीची शपथ द्यायला, मम्मीची शपथ, मम्मीची शपथ. लहान लेकरू आहे, मम्मीची शपथ घ्यायला. मी लहान लेकरूच आहे. मी नाही. तू नको रडू, नाही तर मी रडन. मग तू रड. मी रडू.
मग मी नाही रडत. म्हणजे मी रडल्यावर तू नाही रडशील? मग तुम्ही रडल्यावर तू रडला का? म्हणजे मी रडू म्हणजे मला लागल्यावर तुला लागलं का असं म्हटलं का मी? तुला कोणी सांगितलं दसाला वर? तू कामं वाढवून ठेवतो ना तुम्ही. मी नाही वाढवले काम. मी मध्ये का 2 मिनिटं शांत बसून येत घरात. मी नाही वाढवले काम. मग कोण वाढवले? तू स्वतः घुसला तिथे, काही गरज नव्हती. तिनं येऊन माझ्या लाड करायच्या जागी इतर रडत बसली आहे स्वतःच. काम ना धाम. खुर्ची घ्यायची, खुर्ची तिथेच होती, मी आणून दिली असती तुला. खुर्चीवर दिवसाचं तिथून पाय टाकून तिथून जाऊन तिथं घुसायची काय गरज होती? झालं. मी तुला ब्लेम नाही करून याचा अर्थ तू मला बोलत राहायचं नसतं नाहीये. एवढं तर बोलला मला, तुझ्यामुळे लागलो तुझ्यामुळे लागलो. म्हटलं पाव मजा घेऊन काय रिॲक्ट करते, रडायलाच लागली. पण मला सिरियसली लागलेलं आहे, दाखव दे. माहित आहे मला, मीच औषध नाही लोकांना नाही दिसला आहे की तिला वाटत मजाक चालू आहे. इकडे सनलाईट आहे, दाखव. दिसताय काय? हो. कुठं आहे? हे इथे बोट ठेव त्याच्यावर, म्हणजे असं दाखव. माझं बोट बी मोठं हे दिसतंय? हो. बघा गाईज, माझ्या बायकोनं माझं डोकं फोडलं आज. बायको सगळी कारणीभूत आहे सगळ्या गोष्टीसाठी. आहेच ना. मग सक्सेस मध्ये जेव्हा मी बायकोला क्रेडिट देतो तो डोकं फोडण्यात तर क्रेडिट द्यायच लागत. मीच घेतलं तुझं डोकं, असं जाऊन तिथं खर्चटलं असं 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 असं. खर्चाटलं नाही, मला लोखंडाचा कोपरा लागलाय. तेही नाही माहित तुला काय लागलं माहित आहे मला. ते. लोखंडाचा कोपरा असते ना रॉडचा, तो लागला आणि हा भाग आता सुजून आलाय. मला दाखवता येत नाही, हा एवढा भाग सुजून आलाय. आंबी हळद लावून तिथं. आंबी हळद. आंबी हळद लवकर बसते, सूज बसून जाते. रडण्यानंच बसलं माहिती. मी म्हटलं आजच्या दिवस तरी थोडस लाड करशील, जरा काही म्हणशील. रडते मॅट. माझ्याकडून नाही होत ते. घ्या. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे. तर मग तुला माहित आहे आधीपासून माझ्याकडून नाही होत. पण आधीपासून माझ्याकडूनही खूप काही गोष्टी नाही होत, पण नवऱ्यासाठी पार्टनरसाठी ते करायला लागत असते, शिकायला लागत असते. जा बरं, मला भूक लागली आहे. काय एक्सक्यूज आहे, तिला भूक लागली. जाऊ द्या गाईस, टाटा बाय बाय, सी यू. काही नाही काही नाही. हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपचे असर आहे. दुरून गोमा गुचू गुचू झालं म्हणून लॉंग डिस्टन्स राहिलं नाही परत. तू कधी म्हटलं तुला लॉंग डिस्टन्स वगैरे? तूच राहत होती. चल चल. मी पुण्याला आली, मुंबईला गेला. हा, आणि अमरावतीत ऍडमिशन घ्यायची तर औरंगाबादला जाऊन ऍडमिशन घेतली. मी का घेऊ अमरावतीत ऍडमिशन? मला नव्हतं राहायचं अमरावती. तू स्वतः दूर जात होता. ते तेव्हा औरंगाबाद होतं. मी जवळ तू स्वतः दूर जात होता. तसं काहीच नव्हतं. असंच होत. तुला म्हटलं ऍडमिशन घे, तूच गेली ते IBS. हुशार आहे, खूपच हुशार आहे. माझा नंबर मला माहितच होतं 12वी नंतर तू औरंगाबादला जाणार आहे. हा, डोकं दुखत आहे तर किती बोलते. पण अजूनही काहीच नाही, रिॲक्शनच नाही. आ गेल्यानंतर रिॲक्शन नाही. आंघोळ करायचं काही नाही होत. लहान आहे का तू एवढंच बाळ की लागलो असं करायला? लहान बाळ तर समजून येते. मी लहान होतो, ऐकून घ्या आता. मी लहान होतो, मी असं 5वी 6वीत, हा 5वी नाही नाही लहान होतो त्यापेक्षा 3रीत असं मी सायकल चालवणं शिकलो होतो नवीन. ते 3 पायवाली सायकल होती. तर मी पण स्पीडनं चाललो, तसा गोल 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 गोल. पाऊस चालू होता आणि तो 3रा चक्का सटकला आणि मी 2 गल्ल्या सोडून तिकडे पडलो. आणि पडल्यानंतर माझ्या घरी कोणी मला असं नव्हतंच आमच्या इथं लवी डवी असं काही, की बा ओ मा पिल्लू माय लेकरू असं तसं. तिथं मी पडलो आणि डायरेक्ट नालीत घुसलो होतो. नालीत असं डोक्याला कोपरा लागला होता. तर त्याच्यानंतर मी तिथून सायकल उचलली आणि पाऊस येत होता जोरात जोरात. मी सायकल हळूहळू चालवत घरी आलो. घरी आल्यावर एकदम मम्मी ओरडली जोरात. मी म्हटलं मम्मीला काय झालं? कारण मी पडलो होतो, मला काही लागलेलं तर दिसलं नाही. पण मग त्या पावसामुळं ते माझ्या डोकं फुटलं होतं. त्यांना पूर्ण ते रक्त असं पूर्ण टी शर्ट भरली होती. तेव्हा मम्मी डायरेक्ट रडायला लागली. पप्पा आले, काय झालं बघितलं. मग दवाखान्यात वगैरे नेत होते तर मम्मी रडत होती. तर तेव्हाही मी मम्मीला जाऊन म्हटलं अरे मम्मी काही नाही हो, थोडंसं डोकं फुटलं आहे. मग पूर्ण शर्ट भरलं होतं रक्त ना. आणि मी मम्मीला समजून अरे मम्मी काही नाही हो, मला थोडंसंच लागलेलं आहे. तर म्हणून हे तर म्हणूच नको की तू लहान आहे का, तू असा रिॲक्ट करून आला. हे तर म्हणूच नको, कारण की मी लहानपणी असं काहीच नव्हतं करत. पण माणसाला असं आवडते आपल्या आवडत्या स्त्री समोर असं दाखवायला की ओ मला दुखत आहे, मग तू येऊन करशील नो तू लागत असं तसं तसं. तर म्हणून हे नको म्हणत जाऊ की लहान आहे का तू म्हणून. मी लहान असताना 3रीत असताना मी मम्मीला समजावून सांगत होतो की अरे काही नाही हो, डोकंच फुटला एवढं काय त्याच्या. कारण कढी लिंबाचा प्रसाद खाल्ला
किती कडू आहे, किती हे लागतं असं केलं. होत असतो. काय होतं, मी तर खाल्लं. दोघंही नाही केला ते. मी तर खाल्लं, मला तर काही नाही झालं, मी तर नॉर्मल आहे. आता असं गरजेचं थोडी नाही. तुला काही अवयव आहे, मला नाही आहे. मला काही फिलिंग आहे, तुला नाही आहे. डिफरन्स असते. प्रत्येकाच्या टेस्ट बड्स वेगळे असते. मला तर किती मी ते नाही म्हणत आहे, पण जर लागते तर माहिती नाही पडत. मी तुला एक गोष्ट सांगत आहे, तो जोपर्यंत आपला पार्टनर आपल्यासोबत असा करून राहिला ना, तोपर्यंत समजायचं की त्याला आपल्या प्रेम केलेलं, त्याच्या आपल्याजवळ लहान झालेलं आवडते. ही गोष्ट लक्षात ठेव. ज्या दिवशी मी हे करणं बंद करेन ना, त्या दिवशीपासून टेन्शन घेणं सुरू करून द्यायचो. समजली? मग मी तर नाही करत. ते तू कर नको करू, तुझं थिंकिंग वेगळं आहे. तुला लहानपणापासून जे भेटायचं, घरच्याचं लाडवाड जे काही असेल ते भेटलं असेल. मला मग मी देतो ना. तू करो नाही करो, मी तुला देतो का नाही देत? मी तब्येत खराब झाली तर माझे पप्पाच मला पाहत होते, आई तर विचारत नव्हती. अच्छा, पण माझ्या ना पप्पा पाहत होते ना, मम्मी पाहत. आई फक्त जेवायला देते. कारण की घरचेच लफडे एवढे होते का, तर घरात याचे भांडणं त्याच्याशी, त्याचे याच्याशी बोंबलणं, रडणं, तर आम्ही एकामेकाला काही सांगतच नव्हतं. मी कधी कोणाला काही सिंगल सांगतच नव्हतं. तर मग आता माझी एक्सपेक्टेशन असते की पार्टनर कडून एक्सपेक्टेशन असते. माझं पाहिजेच नाही. तर तुझं त्याच्यावर काय म्हणणं आहे? काही नाही होत ना, माझं सोनू, माझं पिनू, माझं पिनू. हेच तर पाहिजे असते मग. यस, एवढंच पाहिजे. एक आदमी को क्या चाहिए जिंदगी में, बस इतना कि वो अपनी पसंदीदा औरत के सामने बच्चा बन सके. तुमसे हर बार. एक तर मला औषधीचं काही समजत नाही. मी भलतंच काही तुला लावून तिथं लावून देऊ, मग अजून म्हणशील हेच लावलं. मला खरंच नाही समजत. हा बिमार पडला ना, मी त्यालाच विचारते कोणती औषध घ्यायची आहे, काय करायचं आहे, काय नाही. मला औषधाचे नाव माहित नाही राहत, मला औषध नाही माहित राहत. हा आता याला लागलेला, म्हटलं काय लावून देऊ. आता तिथे 2-3 प्रकारचे औषध ठेवल्या बाथरूम मध्ये, बेटाडीन आहे, अजून काहीतरी वेगवेगळे आहे. आता मी त्यातला कोणते घेतलं आणि कोणते लावून दिलं, रिएक्शन झालं असतं, काही झालं असतं. म्हणून मग मला विचार लागते, हे लावू का, ते लावू का, ते लावू का, कशात लावू, कशाने लावू, मला नाही समजत. मग त्यांनी मला सांगितलं बेटाडीन लावून दे, तेव्हा मी लावून दिलं. काय काही नव्हतं, आता टेन्शन नको घेऊ. तुझ्या मोबाईल मध्ये शूट कर. बोल. तुझ्या मोबाईल मध्ये शूट कर. बोल. तुला आठवण तिथे गेल्यावर मी काय सांगितलं. ओरड अजून ओरडून बोल. मग तुझ्या मोबाईल मध्ये शूट. असं बोलायला पाहिजे मित्रांना नवऱ्याशी. तुझ्या मोबाईल मध्ये कर ना मग शूट. याच्यात करायचं आहे मला, तू बोल. नाही राहू दे मग. घे पटकन, टाइम नाही. तूही टाइम नको करू. घे बोल. घे ना लवकर. बोल पटकन. तुझ्या मोबाईल मध्ये शूट. हो ना, तुझ्या मोबाईल किंमत नाही राहत की त्या अशा 15,000 साड्या फुकट भेटल्यात असं. अगो शानपण नव्हता. आपण फेकपाक करणं, फाळफोड करणं. घे पटकन बोल. तुझ्या मोबाईल मध्ये शूट कर. या साडीवरचा मॅचिंग पेटीकोट पाहिजे मला, येलो कलर. हे उघडाची आणि सिंगल लेअर दाखवायची, त्याला नाही तर समजणारच नाही ते. म्हणजे काव्या पहिल्यांदा घेता काय? तो तसा काय करते, फक्त लावून दाखवते. हा 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 झालं मॅच. पण ह्या साडीचं थोडं वेगळं आहे म्हणून सांगत आहे. असं लावून पाहिजे पेटीकोट, बरोबर मॅच होते का? तिकडे मला नाही समजत. तू पण असं सिंगल लेअर मध्ये असं पाहशील आणि बरोबर मॅच होते का पाहशील. पिवळ्याला मॅच काय असते हेच नाही माहित मला. परफेक्ट मॅच झाला पाहिजे, असं वेगळ्याने दिसला पाहिजे. हात साडीचाच कलर ओळखू आला पाहिजे. तो हात दिसत आहे. तसाच पिवळा कलर पाहिजे. तो वरूनच दाखवते म्हणून सिंगल लेअर करून पाहशील. पुढं पेटीकोट पाहिजे एक पिवळ्यावाला, आणि ही जांभळी साडी आहे, याचा पण एक पेटीकोट पाहिजे. कोणत्या कलरचा? ह्याच जांभळ्या कलरचा असा नेक्स्ट ट्रान्सपरंट. ह्या साडीवरचा पेटीकोट आहे, याच्यावरचा नाही पाहिजे मला. मग देऊ नको सोबत. याच्यावरची फॉल पाहिजे. आता फॉल पडन काय? फॉल काय असते? फॉल पिको फॉल करते खालून साडीला, इथं अशी फॉल भेटते, अशी लंबी ती फॉल. त्यानं काय होते? वेट राहते साडीला, साडी अशी वर नाही जात. अच्छा, खाली दगड लावून पाहिजे तुला. इथं राहते ना. तर मित्रांनो, तुम्ही मला तसं नाही रेकॉर्ड का करताय? कारण की ही गेल्यानंतर तिथून जेव्हा वापस येईन मी सगळं काही घेऊन येईन. त्याच्यानंतर हे म्हणून पिवळ्याला पिवळी का आणली, लाल पाहिजे होती म्हणून मग मी शूट करून ठेवत आधीच. नंतर सगळं चुकीचं घेऊन आला असता म्हणून सांगून राहिली. म्हणूनच विचारून राहिलो आहे. ह्या 3 साड्या, 1, 2, 3 ह्या आणलेल्या साड्यावरच्या फॉल पाहिजे आणि ह्या 2 साडीवरची पेटीकोट पाहिजे. ते सांगितलं ना. हा, मी काहीच नाही ऐकलं मित्रांनो. हे ई आणणार आहे. ऐकलं. तू ऐकलं? हा. आणि ह्या साडीवरला मॅचिंग ब्लाउज पाहिजे ह्या कलरचं, परफेक्ट. आपण एक काम करू, आज तू तुझा मेकअप कर, फेशियल कर, सगळं कर. उद्या सिटीत जाऊ आणि हेच घेऊन येऊ. नाही, मला उद्या घरी जायचं. उद्या मी तिथे घरी गेल्यानंतर तिच्याकडून फिटिंग करून घेईन माझं ब्लाउज. घरी कधी जाणार आहे? उद्या.
किती वाजता? लवकरच जाईल 12 वाजता. दोघांनी सोबत म्हटलं म्हणजे आपल्याला माहित आहे क्रिटिकल कंडिशन आहे. टचवूड म्हणून तुम्हाला एवढं द्यायला सांगत आहे. टचवूड. तर मग 11 वाजता दुकानं खुलते. नाही जाऊन घेऊन यायचं हे ब्लाऊज मॅचिंग परफेक्ट असं. तुझं काम झालं फेशियल गिशियल की आपण पुन्हा सिटीत जाऊ. हा मग कशाला मला विनाकारण मेहनत करायला लागली फालतू ते ब्लॉग मध्ये तू काही बोलत नाही ना सांगायची. म्हणून. हा ना, जाऊन घेऊन होतं. किती वाजता होईल तुझं? माहित नाही मला, वेळ लागतो 2 तास. 2 तास म्हणजे आता 5 वाजता 6 वाजता चालली तू, 2 तास 8 वाजते. मग जेवणाचं काय? जेवण तू करून देतो, बनवून देतो प्रत्येक. पोळ्या आहे, भाजी बनवून देतो. एकदाच तर करूच शकतो. एक दिवस अद्या काय म्हणणार ते याच्यावर गावरला आता काही बोलतच नाही मुका तिकडे काय. एकच दिवस आपण शांपण टोक दाखवू तुझ्या अलग अलग चूल हे असतं. हा काय काय असतं? काय चूल च? नाही हा? चसके असते, आ, चोचले राहते. चांगलं कव्हर केलं नाही तर मार खाल्ला असता. तुलाच अलग अलग काहीतरी खावंसं वाटते रोज रात्री, मग तूच जातं खातं. हम्म. माझं असं काही नाही, माझं साधं भात राहते. माहित आहे साधं वाद तुझं हॉटेलचं खाच असते रोज. हॉटेल नसतं खात. रोज बाहेरचं खाल पाहिजे. तू आणणार आहे की नाही आणणार आहे सांग पहिले. तू सांग काय करू. घेऊन ये ना. तुला कॉन्फिडन्स आहे काय? आम्हाला नाही. ते ब्लाऊज नाही आहे तर राहू दे बघ. आम्हाला त्या ब्लाऊजवर कॉन्फिडन्स नाही आहे, फॉलवर कॉन्फिडन्स आहे है ना. बरं ब्लाऊज भेटलं तर घेऊन ते यार भेटले ना नाही, मॅचिंग नाही ब्लाऊज असं मी सध्या शोधलं होतं. असं गोल्डन ब्लाऊज घेऊन येतो. नाही भेटलं तसं हिरो घेऊन येतो. झालं ह्या कलरचाही ब्लाऊज नाहीये माझ्याकडे. हा कलर. नाही लिहिलं. अरे तुम्ही चालले सिटी तर जाऊन पहा तर पहिले घेऊन मग आल्यावर डान्स करशील ना. अरे देवा, अरे देवा. किरणला एखादी गोष्ट नाही पटली की किरणचे दोन्ही पाय घेते. अरे देवा. काय बरं? कशी करते का? आणि तू चलतं का पहिले लेट होतं आधीच. चलतं का हिच्या पार्लर वाले लेट करवलं नाही आमच्यावर चिडचिड करून राहिली. बिना गरज मला चिडचिड होते आज. माझी झोप नाही झाली दुपारी म्हणजे माझ्या पिल्ल्यावर रपकन द्या वाटते रे. म्हणून